आणि काही सांगण्याची गरज नाही की तुम्ही खुश आहात. मला असं वाटतं की आपला जी खुशी किंवा जो आनंद आपल्या चेहऱ्यावर आहे तो आनंद रोज संध्याकाळी शाळा सुटली की आपल्या चेहऱ्यावर असायला. तो जर असेल तर मग मजा येणार आहे आपल्याला पण आणि मुलांना पण. मी कधीच म्हणतोय शाळा सुटल्यानंतर संध्याकाळचं, शाळेत जातानाच भाग आहे, शाळा सुटल्यानंतर येताना. सध्या बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होते, दिवसभर वर्गामध्ये शिकवलं, संध्याकाळी घरी आलं की असं वाटतं की आता अर्धा तास आपल्याशी कोणी बोलू नये, शांत पडून राहावं, कोणीतरी पाठी राहावं. तर ते का होते तसं तर शरीर ठरतं आणि जे काही करतं त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह काही केलं जात नाही. आणि क्रिएटिव्ह नसलं की आपल्याला पण त्रास होतो आणि मुलांना पण त्रास होतो. म्हणजे मला आठवत नाही नेमकं काल की परवा आमचे एक शिक्षक मित्र बोलले, हा फोन आला होता रांगणेमधून आणि त्यांचं म्हणणं आलं की सर खूप छान शिक्षक आहे असं ते स्वतः सांगत होते. पण या 4-5 वर्षापर्यंत असं झालं की मला असं वाटायला लागलं की मी असं काही नवीन करत नाही आणि तो यांत्रिकपणा आला आणि यांत्रिकपणा आल्यामुळं इच्छा असून पण कुठेतरी कंटाळा आला. आणि ते बोलत होते की सर आता मला कळलंय की अरे हा या गोष्टीमुळे यांत्रिकपणा आला, या गोष्टीमुळे मी कंटाळतो, आता नाही कंटाळणार कारण मला कळलं की मला काय करायचं. आय होप आपल्या पण लक्षात आलं असेल की आपल्याला नेमकं बरोबर नाही. कारण आता तुमचे पालक असे आहेत की त्या पालकांकडे व्हॉट्सअप मोबाईल आहे आणि अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांनी ग्रुप बनवले मुलांचे तुमच्या वर्गाचे. मग आता तुम्ही परवाला एक चॅलेंज इथून दिलं असणार ना मुलांना शाळेत आणि मुलांनी ते पूर्ण पण केलं. मग आज पण देऊ शकता, उद्या पण देऊ शकता. तर आधी असं होतं की सोमवार असेल तर शाळेत जाऊ, आता रविवारी पण शाळा असेल ना, पण त्या शाळेमध्ये मी नसेल, मुलं नसतील पण शिकतील. शाळा कशासाठी? मुलं शिकायसाठी ना. मग मुलं जर शाळाच्या बाहेर पण शिकत असतील तर ती पण शाळाच आहे. तर आता सुटीचा काही प्रॉब्लेम नाही, मुलं शिकत राहतील, मी सुटीचा आस्वाद पण घेईन. आणि मी किती वेळ देईल त्याच्यावर? एक वेळ काहीतरी त्यांना चॅलेंज करायला आणि दुसरी वेळ ज्याचे ज्याचे फोटो येतात त्याला काहीतरी कॅप्शन अंगठा वगैरे असं काहीतरी इमोजी वगैरे टाकून दाखवायला छान. आणि हे 2-4 परवलीचे शब्द आपण नेहमी वापरायला लागलो की दुसरा शब्द तुमचा आपोआप येते, टाईप करायची गरज नाही. व्हॉट्सअपला जे नेहमी आपण वापरतो ते येत राहतात ना, त्यामुळे त्या कमेंट करणं पण सोपं आहे, त्याला फार काही डोकं लावायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने जर आपण केलं आणि त्या गोष्टी समजा स्क्रीनशॉट काढल्या, त्या मुलांनी केलेल्या गोष्टी आपण आपल्या स्टेटसला टाकल्या आणि त्या जर शेअर होत राहिल्या तर पालक पण खूप इन्स्पायर होणार. विशेषतः आता आपल्याला महानगरपालिका क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी जास्त कराव्या लागतील. कारण इथे असलेल्या प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्याकडे थोडेफार जास्त पैसे असतील तर मी काय करेन, प्रायव्हेट शाळेमध्ये माझ्या पाल्याने टाकेल. त्याला जेव्हा विश्वास येईल की अरे इथे पण खूप छान होते, मग त्याला तो गिल्ट फील नाही होणार. सध्या कुठेतरी तो गिल्ट आहे की अरे माझा मुलगा, मी अधिक चांगल्या शाळेमध्ये टाकू शकत नाही. आता अधिक चांगल्याची व्याख्या तर फार गोंधळाची, त्याच्यात आपण जाऊच नाही. पण आपण हे समजून घेतो की माझ्या शाळेत पण त्याला फील यावं की माझा मुलगा बेस्ट शाळेत जातो. आणि सध्या तर पालकांमध्ये पण कॉम्पिटिशन